पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। वासुदेव हरी। अखिलांग कोटी ब्रह्मांड नायक जगदीश पंढरीशाच्या असीम कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने श्रावण महिन्याचा हा पर्वकाळ लक्षामध्ये घेऊन ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवतावरती महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार प्रवचनकारांचे प्रवचन श्रावणाच्या आरंभापासून सुरू करण्याचा एक सत्य संकल्प खांब दिला भागवत या फेसबुकद्वारे वारकरी संप्रदायाची दिव्य साधना परंपरेने ज्यांच्या घरामध्ये आहे ते संत श्रेष्ठ संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज, परमश्रद्धेय, परमार्थ स्नेही, परमार्थ मार्गदर्शक, हरिभक्तीपरायण योगीराजजी महाराज गोसावी, त्याचबरोबर पुणे परिसरातील एक कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे व्यासंगी अभ्यासक बाळासाहेबजी खरमाळे, परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण शेखरजी महाराज जांभूळकर आणि या सगळ्यांचं संघटन, त्याचबरोबर सुंदर स्वरूपाचं सुनियोजन करणारे आदरणीय परमार्थ स्नेही युवा कीर्तनकार संतोषजी महाराज पायगुडे, वारकरी संप्रदायाची ही चळवळ, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हवा या सात्विक उद्देशाने सातत्याने कार्यरत असणारा हा धर्मानुरागी भागवत प्रेमी जनांचा असलेला एक जथा, त्यांनी ही सेवा माझ्याकडे आज दिलेली आहे. अनेक मान्यवरांचे प्रभूती विभूतींचे असणारे आशीर्वाद या उपक्रमाला आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायाने श्री संतोषजी महाराज पायगुडे यांच्या राहत्या घरीच या सेवेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. पहिल्या अध्यायाची सेवा त्यांच्याकडे आली आणि प्रत्येक वक्त्याला एक एक अध्याय देऊन नाथांच्या या भागवतावरती प्रत्येक अध्यायावरती यथामती यथाशक्ती या ठिकाणी चिंतन करण्याचा हा योग येतोय. किमान एक ओझरतं दर्शन का होईना आपणाला नाथांच्या भागवताचं व्हावं असा हेतू या सेवेच्या, या उपक्रमाच्या पाठीमागे आहे. नाथांचं असलेलं विपुल वाङ्मय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वज्ञात आहे. एकनाथी भागवत असेल जवळजवळ 18,810 ओव्या, जवळजवळ 19,000 ओव्यांची असणारी ही बृहत रचना. भावार्थ रामायण असेल, एकनाथी गाथा असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल आणि बारीक इतर काही स्फुट ग्रंथ असतील, अशी विपुल रचना नाथ महाराजांनी मराठी भावविश्वासाठी केली. आणि अत्यंत ही प्रासादिक वाणी, ज्ञानोबारायांचं जणू राहिलेलं अपुरं कार्य म्हणा किंवा ज्ञानोबारायांचं रदगत विस्तृत पद्धतीने नाथांनी मांडलं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका अशा स्वरूपाची एक म्हण किंवा अशा स्वरूपाची एक उक्ती सर्वज्ञात आणि सर्वांच्या करुणोपकरणी मुखारविंदामध्ये स्थित आहे.
एक विस्तृत स्वरूपाचं असलेलं एक मनोज्ञ भावदर्शन श्री एकनाथी भागवतामध्ये आपल्याला दिसून येतं. मुळामध्ये भागवत एक महापुराण आहे. त्याचे 12 स्कंद आहेत. व्यासांनी रचलेलं हे महापुराण आणि 12 स्कंदापैकी 11व्या स्कंदावरती श्री नाथ महाराजांनी टीका केली. 11वा स्कंद का निवडावा याच्या पाठीमागे अनेक पद्धतीची कारणमीमांसा सांगितली जाते. 12 स्कंदाची लक्षणं भागवतामध्ये सांगितलेली आहेत. पहिला स्कंद हा अधिकार लीला आहे, दुसरा स्कंद साधन लीला आहे, तिसरा सर्ग आहे, चौथा स्कंद विसर्ग लीला आहे, 5वा स्कंद स्थान लीला आहे, 6वा स्कंद पोषण लीला आहे, 6वा उती लीला मन्वंतर लीला, 9वा स्कंद विषाणू लीला, नंतर निरोध लीला आणि 11वा स्कंद आपण ज्याच्यावर चिंतन करत आहोत ती मुक्ती लीला आणि शेवटचा 12वा स्कंद भगवंताच्या पायाजवळ जाऊन आपण स्थित व्हावं म्हणून ती आश्रय लीला आहे. इतर स्कंदाचा विचार, इतर स्कंदही महत्वाचे आहेतच, नाही असं नाही. 10वा स्कंद भागवताचं हृदय आहे, पण तरी सुद्धा ज्ञानाची विशेषत्वाने चर्चा आणि मुक्तीची विशेषत्वाने चर्चा, मोक्षाची विशेषत्वाने चर्चा. भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवाला केलेला हा उपदेश ही उद्धव गीता आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान आहेच, ज्ञानप्रधान आहे, तो भावनाप्रधान आहे. तो ज्ञानाची विशेष चर्चा करतो. ईश्वराचं ज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी प्रकट केलीच, परंतु अजून एक बृहत चर्चा, एक विस्तारित चर्चा व्हावी म्हणून नाथांनी भागवत आपणाला दिलं. एकनाथी भागवताच्या माध्यमातून, 11व्या स्कंदाच्या टीकेच्या माध्यमातून. जास्त नमनाला प्रास्ताविकामध्ये मी जास्त न रमता मी 18व्या अध्यायाच्या मुख्य विषयाकडे येणार आहे. मुळामध्ये कालच आपण परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज शास्त्री बोरकर यांच्या मुखारविंदातून 17व्या अध्यायाचं निरूपण जवळजवळ 2 तास ऐकलेलं आहे. ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थी आश्रमावरती नाथांनी मांडलेला विचार त्यांनी आपल्या व्यासंगातून, त्यांनी आपल्या अभ्यासातून, चिंतनातून प्रकट केलेला आहे. आणि आता राहिलेले जे 2 आश्रम आहेत, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, परमहंसाचा धर्म, याचं एक सुंदर विवेचन नाथांनी या अध्यायाच्या माध्यमातून केलेलं आहे. जवळजवळ 300-350 ओव्यांचा हा अध्याय आहे. 397 ओव्या आहेत, 48 श्लोक या अध्यायाचे आहेत. आणि त्या माध्यमातून आपण थोडी चर्चा यथामती यथाशक्ती श्री गुरु कृपेने, नाथांच्या कृपेने करणार आहोत. मानवी जीवन हे केवळ वचनात्मक नाही, तर ते रचनात्मक आहे. आणि संत महात्म्यांनी शास्त्राने आपल्या जीवनाची एक सुंदर स्वरूपाची रचना केलेली आहे. अर्थात तुकोबारायांची आरती निळोबारायांनी गातानाही म्हटलं की प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्या गेली. जीवनाची रचना असावी, त्या रचनेने माणसाने आपलं जीवन घडवावं. आणि म्हणून अत्यंत महत्वाची रचना आपल्या द्रष्ट्या असलेल्या ऋषीमुनींनी, तत्वचिंतकांनी आणि भगवंताला ती अपेक्षा आहे. आयुष्याचे 4 प्रधान भाग पाडले. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम असावा, त्यामध्ये विद्या संपादन करावी, सगळ्या ज्ञानाच्या कक्षांना स्पर्श करावा, एक व्यासंगी समृद्ध जीवन आपलं व्हावं, शास्त्र काव्य याचा सगळ्याचा आस्वाद घेऊन त्याची परिपुष्टी आपल्या गृहस्थी आश्रमामध्ये करावी, ते ज्ञान वापरावं. म्हणून पहिला ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थी आश्रम. आणि गृहस्थी आश्रमातही गुंतून न राहता एका विशिष्ट कालखंडानंतर, अर्थात भागवतामध्ये नाथांनी 66 नंतर वनाकडे प्रस्थान करावं. ठीक आहे, कालओघामध्ये कालाय तस्मै नमः आपण म्हणत असतो, वानप्रस्थ राहिला नाही, परंतु आपली वृत्ती मात्र ही वनाकडे जाणारी हवी. आपली अंतरंग साधना विरक्तीची असावी. रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, जेवी जळात पद्मपत्र, असा एक अलिप्ततावाद संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून देखा पुढीलाचे ओझे आपल्या माथा घे, जे ज्ञानोबाराय बोलतात. आणि त्यामुळे दुःख आपल्या वाट्याला येतात. हळूहळू याचा त्याग करता आला पाहिजे. आणि हा करण्याचा अभ्यास, अर्थात हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके, असं ज्ञानोबारायांनी जी
आपणाला युक्ती दिलेली आहे, तीच युक्ती भागवताने आम्हाला दिलेली आहे. कारण की खूप वेळा आपण हे श्रवण करत असतो, गीता आम्हाला जगायचं कसं हे शिकवते आणि भागवत आम्हाला मरायचं कसं हे शिकवते. आर्ट ऑफ डुईंग आणि आर्ट ऑफ डाईंग, जगण्याची खूप चांगल्या पद्धतीची कला आम्हाला गीता देते आणि खूप चांगल्या पद्धतीने जीवनाचा शेवट कसा करावा याची विद्या आम्हाला भागवत देतं. आणि विद्येची व्याख्या आहे की केवळ ज्ञानाचा नुसता भरणा नाही, सा विद्या सा विमुक्तया, जी आम्हाला मुक्त करते. मुळामध्ये 11वा स्कंद मुक्ती लीला आहे भगवंताची, आणि या सगळ्यामध्ये असून आपण मुक्त कसं व्हावं याचं एक मनोज्ञ भावदर्शन म्हणजे हा सगळा अध्याय आहे. 18वा अध्याय वानप्रस्थाचं चिंतन करणारा आहे. भगवंताने ही वानप्रस्थाची भूमिका सांगताना सांगितलं, आता कर्मेची निरूपण वानप्रस्थाचे आले जाण, त्याशी वनास निघावया कारण आयुष्य लक्षण विभाग शतायुष्य पुरुष मर्यादा श्रुती, त्याच्या तृतीया भागाची स्थिती 66 क्रमलिया अंती वनाप्रती निघावे. ठीक आहे, आज जरी वानप्रस्थ आश्रम जरी नसला तरी एक विरक्तीची भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये असावी. माझ्याशिवाय काही चालणारच नाही, मी असल्याशिवाय संसाराचं काही होणारच नाही, अशा स्वरूपाची एक अढ्यता, अशा स्वरूपाची एक आसक्ती माणसाला दुःख देत असते. त्याने निसंग व्हावं. निघावया वनाप्रती, वानप्रस्थाची लक्षणं सांगताना भगवान बोलतात आणि नाथ महाराज त्याचं विस्तृत असं चिंतन करतात. निघावया वनाप्रती, भार्या घेऊनी पुत्राच्या हाती, भार्या देऊनी पुत्राच्या हाती, आपण निघावे शीघ्र गती वानप्रस्थी वनवासा. तर आपण जी आपली सधर्मचारिणी आहे ती आपल्या सुपुत्रांच्या हातामध्ये द्यावी, त्यांनी मातृसेवा करावी. बरं, शक्य जर नसेल भार्या साध्वी पतिव्रता, कारण की काही अशाही धर्मपत्नी आहेत, धनी दुनिया नाही तर दाही दिशा दुनिया, ते जिथं असतील तिथं निरोप माझा कायसा घेता, जेथे राघव तेथे सीता. प्रभू रामचंद्रांनी आणि सीताई साहेबांनी स्वीकारलेला वनवास ठीक आहे, तो अकाली झाला, अलीकडे झाला, तो भाग जरी वेगळा असला तरी एक पद्धतीने प्रभूने वानप्रस्थ आश्रम कसा असतो याची एक दीक्षाच आपणाला किंवा याची एक शिक्षा आपल्या असलेल्या त्या लीलेच्या माध्यमातून दिली असं म्हणायला हरकत नाही. खरं सीतेला वनवास नव्हता कैकेयीने दिलेला, परंतु त्या साध्वीने, त्या पतिव्रतेने तो मुद्दाम स्वीकारलेला आहे. धनीमध्ये दुनिया नाही तर दाही दिशा दुनिया, धनी असेल तिथं दुनिया आहे, नाही तर दाही दिशा दुनिया आहे. सगळी दुनिया असून सुद्धा ती दाही दिशेला गेल्यासारखी. म्हणून 2 पर्याय नाथांनी दिलेले. एकतर आपली धर्मपत्नी आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यावी, आणि तिची जर इच्छा मुलांकडे राहण्याची नसेल तर आपल्या बरोबर घेऊन वनामध्ये पुन्हा संसार थाटू नये. तर वनामध्ये आल्यानंतर एक विरक्तीचा भाव. भार्या साध्वी पतिव्रता सती, विश्वर स्वरूप माने पती, भ्रतार निघाली या वनाप्रती वानप्रस्थी, जे पुत्रापती राहीना तर तिला आपल्या बरोबर घेऊन अत्यंत निरच्छ पद्धतीने, अत्यंत निसंग पद्धतीने आपलाही वनवास आपणाला सुखाचा करता येतो. आणि म्हणून आधुनिक काळाचा जरा विचार केला तर रामरायांनी स्वीकारलेला वनवास, पांडवांनी स्वीकारलेला वनवास किंवा त्यांच्या वाट्याला आलेला वनवास, तुकोबारांनी तो निर्देश केलेला आहे. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्यात देवाशी आठविते. तुकोबारांना लाभलेलं उनपुरा आयुष्य मुळामध्ये 41 वर्षाचं. तिथं कुठं 66 आणि कुठे 50, कुठं वानप्रस्थ. पण तुकोबारायांच्या थोडं भाष्यामध्ये जर बोललं, त्यांच्या वाङ्मयाचं थोडं दर्शन जर आपण घेतलं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. आणि म्हणून रामायणामध्ये सुद्धा जो अरण्यकांड आलेला आहे तो प्रभूचा जणू काय वानप्रस्थ आश्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बरं, वानप्रस्थामध्ये पाळलेली त्यांची जी पथ्य आहेत ती सुद्धा लोकविलक्षण स्वरूपाची. लक्ष्मणाने स्वीकारलेलं उपोषण, 14 वर्ष राहिलेला त्यांनी धरलेला उपवास, त्यांनी पाळलेलं ब्रह्मचर्य, त्यांनी पाळलेली निरासक्तता, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील. भगवान गोपाल कृष्णांनी जे अनेक वन निर्माण केली किंवा जे अनेक वनामध्ये त्यांचा संचार झाला, मुळामध्ये वृंदावन ते वनच आहे. ध्रुव बाळांनी जी तपश्चर्या केली ते सुद्धा मधुवन आहे, नंतर तालवन आहे. अशी अनेक वन आपल्याला गोकुळच्या परिसरामध्ये, मथुरेच्या परिसरामध्ये दिसतील. हा जणू काय भगवंताचा वानप्रस्थ आश्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि म्हणून जो वानप्रस्थ वनवासी त्याने दृढ धरावी शांती मानसी, हे फार महत्वाचं आहे.
वनामध्ये जर गेला आणि उद्विग्नता जर येत असेल तर तो खऱ्या अर्थाने वनवास नाही. नाथांच्या भागवतातलं कुठली आता मला ओवी अध्याय स्मरत नाही, पण सर्व त्यागोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला, तो त्यागची उलथुनी पडला, सापडला परिग्रही. असाही कधी कधी वानप्रस्थाची जर पथ्य पाळली नाहीत तर तो वानप्रस्थ आश्रम आपल्या अंगावरती उलटू शकतो, त्याची आपल्याला बाधा होऊ शकते. आणि म्हणून नाथांनी काही सूचक काही भूमिका दिलेल्या आहेत. जो वानप्रस्थ वनवासी त्याने दृढ धरावी शांती मानसी, नातळावे कामक्रोधाशी, हे व्रत त्याशी आवश्यक. भगवान सहज वानप्रस्थाचं बोलून गेले, पण नाथांनी त्याचा किती गोड विस्तार केला. म्हणून भगवंताच्या असलेल्या अंतकरणातल्या भावभूमिका संत त्याला व्यापकत्व देतात, विस्तार देतात. भगवान संक्षेपाने बोलतात आणि संत विस्ताराने बोलतात. ही तर फार मोठी गंमत आहे. आणि ते तुमच्या माझ्या सगळ्या मानसशास्त्राचा अभ्यास करून बोलतात. वानप्रस्थाची काही नियमावली चाललेली आहे. आणि वनामध्ये जाऊन जर शांती मिळत नसेल, तुकोबाराय तर बोलतात मला वनातच जास्त मी रमतो का, तेने रुचे गडे एकांताचा वास आणि आपुला संवाद आपणाशी. आणि तिथं जर शांती मिळत नसेल तुम्हाला, तर भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या बोलतात ना, अशांतस्य कुत सुखम, जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख रिघो न पाहे काही, विसरोनी न रिघो पाहे काही, जैसे पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. वनातली शांतता जर त्याला शांत करत नसेल मग तो वानप्रस्थ काय कामाचा. आणि म्हणून त्या वानप्रस्थातली आचारसंहिता भगवान बोलतात की त्याचा आहार तिथं वनीची कंदमुळे जी निपजली ऋतुकाळे, ऋतूमध्ये जी असतील तीही अतिपवित्र निर्मळे, आहार त्याने मिळे करावा. मिळालेली फळं हा फलाहार भगवंताने दिलेला प्रसाद आहे म्हणून तो त्याने स्वीकारला पाहिजे. वानप्रस्थी नेमग्रहण ऐक त्याचेही लक्षण, त्या नेमाचे निरूपण स्वयं नारायण सांगत असे. भगवंताला ही खऱ्या अर्थाने धर्माची प्राणप्रतिष्ठा वेगळ्या पद्धतीने करायची होती. धर्माला आलेली ग्लानी, जसा आता हे आश्रम जसे लुप्त झालेले आहेत तसे 5000 वर्षापूर्वी हे भागवत ज्यावेळेस प्रगट झालं त्यावेळेसही लुप्त झालेले आहेत. म्हणून मी याचं दिग्दर्शन करतोय असं भगवान स्वतः बोलतात. मग काय करावं? मुळामध्ये देहासक्ती ही सुटली जावी म्हणून म्हणतात की केश म्हणजे मस्तिकीचे, शमश्रू बोली जे मुखीचे, रोमते केशोपस्थितीचे, छेदन याचे न करावे. ठीक आहे, वनामध्ये आपल्याला कोणी म्हणजे जी केशभूषा जी आहे, आजकाल केशभूषा, वेशभूषा, नंतर देहार्चन खूप चाललेलं आहे. पण ठीक आहे, एका विशिष्ट काळामध्ये ते असावं, ओंगळवानं आपण राहू नये. पण वनामध्ये गेल्यानंतर विशेषत्वाने देहाचे लाड हे करू नये, देहासक्ती आपली असू नये. यासाठी भगवान अशा स्वरूपाने काही भूमिका आपल्याला देतात. स्नान जर करायचं असेल, वनातच आपण राहतोय, मुसलवत केवळ, अवश्य ते करावे त्रिकाळ, प्रक्षाळावे ना शरीरमळ, व्रत प्रबळ वनस्था. हे वानप्रस्थ हे एक प्रकारचं व्रतच आहे. आणि व्रत हे सोपं नसतं, त्यासाठी काही दंडन करावं लागतं, काही मंडन करावं लागतं, काही एक मनोनिग्रह करावा लागतो, तो अत्यंत जाणीवेने स्वीकारावा लागतो. पुढे भगवान बोलतात की जसं योगाची भाषा ज्ञानोबारायांनी वापरलेली, तहान लागली तर तहानच प्यावी, भूक लागली तर भुकेने भूकच खावी, त्या पद्धतीची काही समान दर्श अशा काही ओव्या येत आहे. उष्णकाळी पंचाग्नी म्हणजे सगळ्या बाजूला अग्नी पेटवायचा आणि आपण तिथे मध्ये बसायचं. अग्निकुंडे चहू कोणी, पाचवा तो रवी माध्यांनी, 4 बाजूला 4 अग्नीची कुंड, वरून आग ओकणारा सूर्य, आणि अशा पद्धतीने आपण तो उन्हाळा घालवायचा. म्हणजे साधना कडक आहे. ऐसा पंचाग्नी साधावा, माळा करुणी उच्च प्रदेशी, घनवर्षता धाराव्रतेशी, ते तो व्हावे आकाशवासी, वर्षाकाळी ऐशी तपप्राप्ती. कारण की तपाने तेजस्विता येते, तपाने आत्म्याचं तेज वाढतं. तपाची अर्थात मुळामध्ये व्याख्याच आहे, जी तपस्विता देते, जी तेजस्विता देते. अशा स्वरूपाची जी भूमिका आहे ती तपाची. ही तपक्रिया प्रतिवर्षी विहित वानप्रस्थाशी, वयापरत्वे भक्षणाशी, ऋषिकेशी सांगत. इथे भगवंताचं ऋषिकेश हे नाव घेतलेलं आहे. त्याचं कारण आहे, ऋषिकेश या शब्दाची व्याख्या किंवा भगवंताच्या नावाची व्याख्या करताना विष्णू सहस्रनामावलीमध्येही येतं की जो इंद्रियांचं चळण करतो त्याला ऋषिकेश म्हणतात. आणि म्हणून भगवंताची काही ज्यावेळेस नामं येतात त्यावेळेस सुद्धा पाठीमागच्या असलेल्या क्रियेचा आणि त्याचं एक साधर्म्य संत महात्मे आपल्याला देत असतात. 5व्या श्लोकाकडे आपण येतो, त्याच्यावरच्या ओवींकडे येतोय. वानप्रस्थाची असलेली आचारसंहिता, त्याने फलभक्षण कसं करावं, त्याचा आहार कसा असावा, त्याची दैनिक चर्या कशी असावी,
बरं, एखाद्या ऋतूमध्ये जर फळं आली तर त्यांनी फळाचा संग्रह करू नये, शेळी फळं खाऊ नयेत. खरं शेळ्या आहाराला तामस आहार म्हटलेलं आहे. मुळामध्ये निग्रह करायचा आहे, प्रतिग्रह करायचा नाही, साठवायचं नाही, याचा अभ्यासच वानप्रस्थामध्ये करायचा असतो. गृहस्थी आश्रमामध्ये संग्रहाची सवय लागलेली असते, ती सवय हळूहळू तोडून, कारण की शेवटी अंतकाळामध्ये जी वासना येते आणि त्याच वासनेने पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासनारहित जीवन कसं असावं याचा एक अभ्यास म्हणजे वानप्रस्थ आश्रम आहे. जरी आपल्याला तो शक्य नसला, ऐकताना सुद्धा जर फार जड वाटत असेल तरी सुद्धा किमान भगवंतांनी काय सांगितलंय ती मनोधैर्य आपलं वाढावं किंवा कोणत्या दिशेने आपली पावलं उचलली गेली पाहिजेत, असा एक अनासक्ती योग आपणाला साधता आला पाहिजे. म्हणजे फळ खाताना जर आता एकतर वय झालेलं असतं, वानप्रस्थ आश्रम स्वीकारायला, त्याला जर दात नसतील तर म्हणजे ते उखळामध्ये खावं. उखळामध्ये कुठून खावं? वनामध्ये जर उखळ जर नसेल, जरी उखळ न मिळे वनी, तरी खावे दगडी ठेचोनी, नाही चाड गोडपणी, शुदा निवारणी आहारार्थ. पोट भागावं तिथं चवीचा विशेष विचार करू नये, जिभेचे चोचले पुरवले जाऊ नये. पुढे भगवान बोलतात की संग्रहवृत्ती टाळली पाहिजे, पराचा प्रतिग्रह पूर्ण, स्वार्थानं करावा आपण, प्रतिग्रह घेता आपण, व्रतखंडन वानप्रस्थ. जर सातत्याने संग्रह जर केला तर तो वानप्रस्थ खरा नाहीये. म्हणून अयाचित वृत्ती, पक्षी कुठं साठवतात, रिकाम्या पोटाने बाहेर पडायचं आणि भरल्या पोटाने घरी यायचं, ते पण दिवस मावळला की आतमध्ये यायचं. पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणिया राहती, तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. हा एक निसर्गाचा अभ्यास आपल्याला वानप्रस्थ शिकवतो. पुढे 7व्या श्लोकाकडे आपण येतोय. जो वानप्रस्थ स्त्री समवेत त्याशी अग्निहोत्र झाले प्राप्त, तरी कर्म ते वेदोक्त ते करावे समस्त वनवासी. स्त्री समवेत जर असेल तर अग्निहोत्र, अग्नीची पूजा, अग्नीची उपासना त्याने केली पाहिजे. ऋषिकेश हा शब्द वारंवार आलेला आहे आणि अशा स्वरूपाचं ठीक आहे. आता आपण ऐकतोय, हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय, इतकं कठीण हे व्रत स्वीकारायचंय, कारण की ही संन्यास आश्रमाची पूर्वतयारी, ग्रस्ती आश्रमाची पूर्वतयारी ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्यातून ग्रस्तीमध्ये यायचं, ग्रस्तीमधून आपण वानप्रस्थाकडे येतोय आणि वानप्रस्थाकडून आपण संन्यास आश्रमाकडे जातोय. खराखुरा जर संन्यासी घडायचा असेल, सगळ्याचा जर त्यागच करायचा असेल तर त्याचा अभ्यास वानप्रस्थामध्ये आपल्याला करायचा आहे. बरं, एवढं ऐकून मग माणसं शेवटी, प्रत्येक व्यक्ती शेवटी याचा फायदा काय, याचा लाभ काय, आणि भगवान स्वतः सांगतात की या वानप्रस्थाचा लाभ जर काही असेल, त्याची फलश्रुती जर काय असेल, ऐसेनी निमाला जो देही तो पावनी ऋषीलोकाचे ठाई. वानप्रस्थाची जर आचारसंहिता जर चांगली केली तर तो ऋषीलोकाला जाऊन पोहोचतो. तेथोनी पाही मज, तो पावनी ऋषीलोकाचे ठाई, तेथोनी पाही मज पावे, आणि तो मला येऊन मिळतो. जो ऋषीलोका ते पावला, जो क्रमे मुक्तीच्या मार्गा आला, तेथोनी क्रमेची मज पावला, या परी उद्धराला वनस्थ. अशा पद्धतीने हा जो वानप्रस्थ आश्रम ज्याने स्वीकारलेला आहे त्याची ही उत्तम स्वरूपाची गती त्याला मिळते. अर्थात आचरायला जरी अवघड असला तरी सुद्धा अंतरंग साधना करणारे, कारण की परमार्थ ही एक आंतरिक यात्रा आहे आणि ती आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर अशा पद्धतीची आचारसंहिता आपल्याला पाळलीच पाहिजे. भगवान बोलतात की आपण अल्पाहारी असावं, आपल्या ठिकाणी वैराग्य असावं, सगळ्या गोष्टीचा त्याग करण्याचं सामर्थ्य अंतकरणाचं असलं पाहिजे. अल्पही वैराग्य झाल्या जाण करावे संन्यास ग्रहण. आता पुढची भूमिका महत्वाची. हा वानप्रस्थाचा अभ्यास करता करता आपल्याला वैराग्य निर्माण होतं. वैराग्य म्हणजे मिळालेल्या सगळ्या वस्तूचा, इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत आलेल्या सगळ्या वस्तूंचा त्याग करणारी अंतकरणाची वृत्ती, याला वैराग्य म्हटलं जातं. ही विचारसागरामध्ये सुटसुटीत आलेली व्याख्या ती सर्व परिचित आहे. वानप्रस्थाचा असा अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर भगवान बोलतात, आयशे शरीर झाली या क्षीण, अल्पही वैराग्य झाल्या जाण करावे संन्यास ग्रहण कर्माचरण यथाशक्ती. वानप्रस्थाश्रमी झाली या निशेष वैराग्य अल्पही, सर्वता नुपजे ज्याच्या ठाई त्याचा अधिकार पाहे हरी बोले. वानप्रस्थाचं आचरण करून वैराग्य आल्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रवेश परीक्षा संन्यासाश्रमाची, अलीकडच्या भाषेमध्ये जर बोललो तर ते वावगं ठरू नये. आणि म्हणून ह्या 11व्या अध्यायापर्यंत, 11व्या श्लोकापर्यंत एकूण आपण पाहिले की 48 श्लोक आहेत आणि 11 श्लोक वानप्रस्थाचं चिंतन करणारे आहेत, त्याची आचारसंहिता सांगणारी आहे, त्याची फलश्रुती सांगणारी आहे.
आणि म्हणून शेवटी या 11व्या श्लोकाचा थोडा आपण भाव पाहू. सर्वता वैराग्य नुठी देई, जरा आदळली ठाईचे ठाई, स्वधर्माचरणी शक्ती नाही, कंप पाही सर्वांगी, ऐसा वानप्रस्थ वनवाशी, आत्मसमारोप करोणी अग्निशी. जर शेवटी शरीर क्षीण झालं असेल आणि पुढे संन्यास आश्रमामध्ये जर प्रवेश करता येत नसेल, माते दृढ ध्यावुनी मानसी, अग्नी प्रवेशी रिगावे. आपण महाभारतामध्ये जर पाहिलं तर धृतराष्ट्राने आणि गांधारीने सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून असाच अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. जीवनाची ही परिसमाप्ती अशा पद्धतीने केलेली आहे. कदाचित आज काही भूमिकेला ते पटणार नाही, परंतु शेवटी जर शेवट अशा पद्धतीने जर करायचं असेल, जर अत्यंत विव्हळत आणि वेदना आणि यातनायुक्त जर मरण स्वीकारायचं असेल तर प्रभूने त्याचं ध्यान करून अग्नीमध्ये प्रवेश करावा, अशा स्वरूपाचा एक भाव या ठिकाणी प्रगट केलेला आहे. वानप्रस्थाश्रमी वनस्थ अतिशय झाला तो विरक्त, त्याशी उत्तर विधी समस्त, स्वय भगवान सांगत असे. आणि म्हणून पुढून 12वे श्लोक ते 48 जवळजवळ 24 श्लोक हे पुढचे श्लोक हे संन्यास आश्रमाचं चिंतन करणारे आहेत. अर्थात संन्यास आश्रमातून जी काही भूमिका निर्माण होती ती हंस महात्म्याची, परमहंस महात्म्यांची, त्यांची लक्षणं आपण पाहणार आहोत. आणि म्हणून वानप्रस्थी अनुष्ठान तेने वैराग्य अति गहन, इंद्रचंद्रादी ब्रह्म सदन निरया समान जो मानी. इंद्रचंद्राची स्थानं सुद्धा त्याला अत्यंत तुच्छ वाटतात, इतका वानप्रस्थी आश्रमाचा प्रभाव त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेला असतो, एवढं वैराग्य निर्माण झालेलं असतं. ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात ना की अरे तो इतका विरक्त होतो की जो इंद्रभुवना ते पाबळ म्हणे, ज्ञानोबारायांची भाषा आहे, जो स्वर्गाला म्हणतो एखादी झोपडी आहे, स्वर्ग झोपडी नाहीये पण स्वर्ग त्याला झोपडी समान वाटतो, इतका विरक्तीचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. आणि म्हणून अशा विरक्तीने जो निर्माण झालेला आहे त्यांनी संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करावा. आणि म्हणून 13व्या श्लोकावरती भाष्य करताना नाथबाबा बोलतात, संन्यास करते ठाई. संन्यास धर्म स्वीकारताना त्या साधकाला काय अडचणी येतात. खरं ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा एक अशा स्वरूपाची एक ओबी आहे, असा एक विचार आहे, द डार्क नाईट ऑफ द सोल, आत्म्याची अंधारी रात्र असते. निश्चित काही कळतच नाही, काही लक्षामध्ये येत नाही, भयावहता तिथं निर्माण झालेली असते. आणि तसंच एक चिंतन संन्यास आश्रम स्वीकारताना जो योद्धा संन्यासी जातो, त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो, त्यावेळेस एक काय संघर्ष करावा लागतो. मला वाटतं शेख मोहम्मदांनी योग संग्राम नावाचा जो ग्रंथ लिहिला आणि तुकोबरायांनी याचं भाषांतर एक छोट्या पद्धतीने, खूप गोड पद्धतीने केलेलं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, एक मोठा खल, एक मोठा सतत संघर्ष, जीवाही आघोष पडती आघात, यवनी नित्य नित्य वारू. पण संन्याशांनी सुद्धा आपली साधना सोडायची नसते, बाकीचं काही सोडायचं असतं पण साधना मात्र त्यांनी धरायची असते. संन्यास करते ठाई, विघ्ने अपार उठती पाही, ती रगडोनिया पायी संन्यास तीही करावा. आलेल्या संकटाला पायी रगडून त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्यांनी पुढे जायचं असतं. पण त्यासाठी त्याची ही सगळी तयारी वानप्रस्थ आश्रमामध्ये झालेली असते. खरे थोडा विषय मी पाठीमागे जाणार नाही, पण ज्ञानोबारायांनी वानप्रस्थाच्या अनुषंगाने एक ओवी साधर्म्य सांगणारी जरा लक्षात आली आता माझ्या. हे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकोणी आला पहाडी सदवासनेच्या. कामक्रोधाच्या दर्या खोऱ्यातून सदवासनेच्या पहाडावरती तो साधक येतो. आणि मग तुकोबरायांचं पुन्हा त्याला एक प्रमाण येतं, देव पाहावं, देव पाहावं, उंच ठाई उभे राहावं. अशा स्वरूपाच्या एका उंचीवर येणं म्हणजे संन्यासी होणं. प्रभू बोलतात पुढे, संन्यास करिता तो ब्राह्मण, त्याशी समस्त देव मिळून नाना स्त्रियादी रूपे जाण, अनंत विघ्ने करू येते. तो संन्यासामध्ये प्रवेश होत असताना सगळे त्याला विघ्न करतात. म्हणजे हे आवडत नाही का त्यांना? काय कारण आहे त्याचं? फार गोड उत्तर नाथांनी दृष्टांताने दिलं. विघ्न करावया कारण, मनुष्य देवाचा पशु जाण, सदा अर्पी बलिदान, देवाधीन हा सर्वदा. काय होतो? संन्यास धर्म स्वीकारायच्या आधी सगळे बाकीचे आश्रम देवाच्या अधीन असतात, देवाला अनेक उपचार केले जातात. पण आता हा संन्यासी झाल्यानंतर आपल्याला काही मिळणारच नाही आणि त्याच्याकडून काही मिळणार नाही म्हणून तो तिथेच गुंतून राहावा म्हणून अनेक देवदेवता, अनेक बाकीच्या शक्ती त्याला प्रतिबंध करण्यासाठी येतात.
आणि या प्रतिबंधावर मात करून त्याने पुढे जायचं असतं. म्हणून विरळा शूर असं तुकोबारायांनी जो शब्द वापरला आहे तो त्याच अर्थाचा आहे. तो बळी नेदी येथून आता पाय देऊ आमुचे माथा. आमच्या माथ्यावर पाय देऊन हा वरती जाणार आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी असं जे म्हटलेलं आहे त्या अर्थाचं आहे. तो बळी नेदी येथून आता, तो बळी नेदी येथून आता पाय देऊन आमुचे माथा. घेऊ पाये ब्रह्म सायुजता या लागी सर्वता विघ्ने करीते. आणि अशी विघ्न त्या साधकाच्या जीवनामध्ये येत राहतात, पण तो संकटांना घाबरत नाही. म्हणून मी सारखं वारंवार बोलतोय की संकटांना का घाबरत नाही. वानप्रस्थ आश्रमामध्ये त्याची ही पूर्ण तयारी झालेली असते, पूर्ण तयारी झालेली असते. सगळ्या गोष्टीचा त्याने त्याग केलेला असतो. आणि संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर त्याचा काय धर्म राहतो याचं मनोज्ञ भावदर्शन करताना भगवान बोलतात की गुरुच्या वाक्याचं असलेलं पुरस्चरण त्याचं चालू असतं. परी गुरुवाक्य तत्वता ज्याशी ऐशी हे अवस्था सत्य न बाणेची सर्वता त्याची विधानता अवधारी. गुरुवाक्याचे करिता नमन नागवेपणी लाजे मन तरी लिंगमात्र आच्छादन कौपीन जाण धरावे. गुरुने केलेला बोध, आणि गुरुचा बोध असाच असतो की तो देहाचा निराश गुरु करत असतात. ज्ञानोबाराय बोलतात ना, विवेक तीर्थाची या तटा बुद्धीचा मळकटा दुधीला तेने. बुद्धीचा मळकटा गेलेला असतो, देहाची आसक्ती गेलेली असते, आणि चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम या बोधावरती ते जीवन अधिष्ठित झालेलं असतं. आणि म्हणून असं एक संन्यासाचं जीवन आहे. त्याची असलेली आचारसंहिता, त्याचं खाणं काय, त्याचं पिणं काय, त्याचं चालणं काय याचं विस्ताराने वर्णन 16व्या श्लोकामध्ये भगवंताने केलेलं आहे. म्हणजे त्याचं चालणं कसं असतं. जयाचे वाचेची आळा बोलण्याचा विचार करू. चालण्याचा विचार करताना दृष्टी ठाई ठेवूनी जाण पृथ्वी पाहुनी पावन हंसगती करी गमन अनुसंधान निजवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी स्मरते आपल्या समोर सगळ्यांची आली असेल, आपण बहुश्रुतात. तो वाट कृपेची करीतो, तो दिशाची स्नेहा मरितो, जीवातळी हंतरितो आपुला जीव. जीवाच्या खाली आपला जीव घालावा, आणि अशा पद्धतीने त्याची वाटचाल असते. ज्ञानेश्वर महाराजांचं हंसाच्या गतीने त्याचं चालणं, त्याबद्दल राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे. अर्थात माऊलींनी ती ओवी बाकीच्या दुसऱ्या कारणासाठी घेतलेली. राजहंस फार सुंदर चालतो म्हणून काही इतरांनी चालू नये का. तो भावार्थ जरी वेगळा असला तरी त्याचा असलेला पदन्यास का स्वामीची निद्रा मोडेल, भगवंताची झोप तर मोडणार नाही ना, आणि आपल्या पायाखाली सानुले जीव आहेत, अशा पद्धतीने संन्यासाचं चालणं असतं. पुढे अरे जलप्राशन करताना सुद्धा आधीच पवित्र गंगाजळ त्याचा निर्मळ वस्त्रे निरसोनी मळ या परी करोनी निर्मळ गंगाजळ सेविती. संन्यासाची आचारसंहिता. जलप्राशन करताना अरे निर्मळच गंगा आहे, पण त्याच्यामध्ये आलेला जो काही गाळ, आलेला कचरा, आलेले काही बाकीचे कण हे सगळे गाळून निर्मळ असलेल्या जलाचं तो प्राशन करतो. त्याची वाणी ज्याचे वाचेची आळा असत्याचा तृणशाळा असत्याच्या तृणशाळा जाळोनी वैराग्य ज्वाळा सत्याचा उगवला कल्पद्रुम. त्याच्या वाचेच्या आळ्यामध्ये असत्याचा कचरा हा जळून गेलेला असतो, आणि तिथं कल्पवृक्ष निर्माण झालेला असतो. खरं हे सगळं ऐकताना आपल्याला हे वाटतं की आपणही संन्यासी व्हावं. संन्यासाची मोठी ताकद आहे. ज्ञानोबारायांच्या इतकी अप्रतिम व्याख्या आपल्याला दुसरीकडे आढळणार नाही. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्याशी जाण निरंतर ऐसा घेई रे संन्यास तुकोबाराय करी संकल्पाचा नाश. संकल्प विरहित लहान बाळ काय असा संकल्प करत नाही की आज मला हे करायचं, आज ते करायचं. जीवनामध्ये आलेला क्षण अत्यंत आल्हाददायक पद्धतीने जगण्याची जी भाववृत्ती आहे त्याला खऱ्या अर्थाने संन्याशी म्हटलेलं आहे. आपण केवळ भगवी वस्त्र घातली, भस्माचे फट्टे त्याने ओढले, ठीक आहे, बाह्यांगालाही महत्व आहे नाही असं नाही, पण तितकंच महत्व आपलं शास्त्र, आपलं तत्वचिंतन देत नाही. ताटीच्या अभंगामध्ये बहिणाबाईंनी मुक्ताबाईंनी मुद्दाम तो शब्द वापरलेला आहे, वरी भगवा झाला कामे. आणि आज जर कामाचा प्रादुर्भाव असेल त्याला म्हणू नये साधू, त्याला साधू म्हणू नये, त्याला संन्याशी म्हणू नये. आणि म्हणून त्याचं चालणं, त्याचं जलप्राशन, त्याची वाणी, त्याची करणी, आणि पुढे सांगितलं सहज संन्यासाचे ध्यान अहमेव नारायण ते दृढ धरोणी अनुसंधान पवित्र मन करावे. आपल्या मनाला जितकं पवित्र करता येईल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले.
हा खऱ्या अर्थाने संन्यास धर्म आहे. आणि म्हणून संन्यासाचं केवढं मोठेपण आहे, सर्वश्रेष्ठ तो. त्याच्या राज्यातल्या राजाच्या समोर जर संन्याशी गेला किंवा त्याच्या समोर जर राजा आला तर लवून झुकून संन्याशाने मुजरा करायचा नाही, राजाने त्याला नमस्कार करायचा. संन्याशी जर भगवंताच्या समोर गेला तर त्याच्या हातातला दंड त्यांनी भगवंताच्या समोर टाकायचा आणि उभ्या उभ्या असा नमस्कार करायचा, त्यांनी मान वाकण्याची गरज नाही. संन्याशाच्या समोर जर वडील आले तर संन्याशाने वडिलांच्या पाया पडायचं नाही. का? कारण की संन्यास धर्माचं एक प्रधान ब्रीदवाक्य आहे, प्रेषोच्चारेण मात्रेन नरो नारायणो हरी. ज्यावेळेस संन्याशाची दीक्षा दिली जाते प्रेषोच्चारेण मात्रेन, कानामध्ये ज्यावेळेस तो प्रेषोच्चार होतो, नरो नारायण हरी, तो नर नारायणाच्या भूमिकेला पोचला जातो. आणि म्हणून वडील जरी समोर आले तर वडिलांनी त्याच्या पाया पडायचं संन्याशाच्या, पण संन्याशांनी वाकायचं नाही. तिथं अहंकार वगैरे ही भूमिका नाही. तो इतक्या उंचीवरती गेलेला असतो. तुकोबारांनी त्याचं चिंतन करताना म्हटलं ना, परमार्थी आपुला न म्हणावा धाकुला, सलगी धाकुला हे काही हेळू नये, तैसा पितियाने वंदावा कुमर, जयाची चित्ती देव वसे. वडिलांनी त्याची पूजा करावी. पण एक उदात्त भूमिका आहे, थोडी विसंगत होईल. पण संन्याशी इतका जरी मोठा असला तरी संन्याशाच्या समोर जर मात्र त्याची जन्मदाती आई आली तर जो राजाच्या पाया पडत नाही, जो देवाला उभ्या उभ्या नमस्कार करतो, वडील आले तर वडिलांनी त्याचं दर्शन घ्यावं असा ज्याचा अधिकार. पण आई जर समोर मात्र आली तर आईच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालण्याची भूमिका शास्त्रकारांनी सांगितली. न मातृ परमदैवतम. हा आपला एक सहज विषय चाललेला आहे म्हणून आपण ते बोलतोय. अर्थात इथं ती भागवतामध्ये चर्चा आलेली नाही. या संन्यासाचे प्रकार सांगताना भगवंतांनी 17व्या श्लोकामध्ये 3 दंडी, याला त्रिदिंडी संन्यास म्हटला जातो, त्या संन्यासाचं थोडक्यामध्ये वर्णन केलेलं आहे. एक वाग्दंडी आहे, एक देहदंडी संन्यासी आहे आणि एक मनोदंडी आहे. एका ओवीमध्ये आपण त्याचा थोडा परामर्श घेऊ. आपण कुठून कुठे चाललेलो आहोत त्याचा थोडा विचार करा. मौन अथवा सत्य भाषण. काही खरं बोलायच्या वेळेस गप्प बसलेले असतात, याला कसलं मौन म्हणायचं? तर मौन अथवा सत्य भाषण, सत्य बोलणं हे सुद्धा मौन आहे. भगवंताची स्तुती हे सुद्धा मौन आहे. ते स्तवन तव गोमटे मौन माझे, माझं स्तवन हे अर्जुना मौन आहे. मौन अथवा सत्य भाषण, का श्रीरामाचे स्मरण, हो का ओंकाराचे उच्चारण, वाग्दंड जाण या नाव. हा वाणीचा दंड, ही आचारसंहिता ज्याची वाणी पाळते तो वाग्दंडी संन्यासी. पुढे प्राणायामे निज प्राण, जिनोनी करावा स्वाधीन. प्राणायामाने आपला प्राण नियंत्रणामध्ये ठेवणं. आपले प्राण नियंत्रणामध्ये नसतात, आपले प्राण व्याकुळ होतात. आपल्या इथं पंचप्राण होतात, पंचप्राण असतात आणि त्याची असलेली गतिस्थिती ही वर खाली नेहमी होत असते. आपणाला भूक लागली की आपण इतके व्याकुळ होतो. भूक लागते नेमकी कोणाला? ती प्राणांनाच लागते ना. तहान लागल्यावर सागरा प्राण तळमळला. पण संन्याशी मात्र तो प्राणायामे निज प्राण, जिनोनी म्हणजे जिंकोनी, करावा स्वाधीन, या नाव धेदंड जाण. ऐक लक्षण मनोदंडाचे. आणि मनोदंडही जो आहे संन्यास, मनाचे चपळपण, संकल्प विकल्प जाण, त्याचे करावया छेदन, ब्रह्मानुसंधान करावे. माझे स्वरूप सर्वगत, तेथे निश्चय ठेविता चित्त, मन संकल्प विकल्प जाय जेत, तेथ ते स्वरूप माझे. असा त्रिदंडी संन्यास. संन्यास धर्माचा आपण पाहतोय, तो विचार आपण करतोय. हे तिन्ही दंड नसता जाण. काहींच्या हातामध्ये लाकडी दंड असतो ना, भगवंत ते सुद्धा उपेक्षा करतात त्या जीवाची. हे तिन्ही दंड नसता जाण, केवळ वेणुदंड ग्रहण, केवळ लाकडाचा आपला दंड धारण केलाय. त्याने संन्यासत्व न घडे जाण, देह विटंबन दंभार्थ. म्हणून तर कधी कधी तुळशीच्या बद्दलही म्हटलं ना, काय घालून तुळशीची लाकडे, काय ही भवाला दूर कळतील माकडे, असं कुठल्या तरी एका शायराने म्हटलेलं आहे. तुळशीचे केवळ लाकडं घालून चालणार नाही. ठीक आहे, थोडा शब्द जरा खाली आलेला आहे, परंतु तुळशी हे समर्पणाचं दर्शन आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. भस्म लावणं म्हणजे मुळामध्येच सगळ्या गोष्टीचा, विकारांचा भस्म करणं, मग लावणं. रुद्राक्ष घालणं म्हणजे काय? भजनाचं, भगवंताचं भजन करता करता
रुद्रनाम शंकराच्या डोळ्यामध्ये प्रेमाचा अश्रू आला आणि त्या अश्रूतून रुद्राक्ष निर्माण झाला. अशी आपली प्रेमावस्था येणं म्हणजे रुद्राक्ष घालणं. म्हणजे मी काहीतरी एक वेगळं सांगतोय, शब्दाचा छल करतोय असं नाही. भगवानही बोलतात ना, हे मनोदंड, वागदंड, त्यानंतर देहदंड, अशी जर वळण शरीराला लागलं नसेल तर नुसता हातामध्ये संन्याशाने लाकडी दंड घेणं ही विटंबना आहे असं स्वतः भगवान बोलतात. संन्याशाचा आहार विहार, आचार संचार विचार, स्वधर्मयुक्त साचार, स्वये शारंगधर सांगत असे. परमात्मा स्वतः बोलतात संन्याशाचा आहार कसा असावा. त्यांनी भिक्षा घ्यावी, तेही भिक्षा अति नेमस्त. भिक्षेशी येतो हे काळ नेदित, मागावी नेमिली घरे सात घरांच्याच ठिकाणी भिक्षा मागावी. जे झाले प्राप्त तेने सुखी, जे मिळालं ते. संन्याशाने आग्रह करू नये हेच वाढा तेच वाढा, जे काय असेल ते. जे 7 घरी भिक्षा प्राप्त ते भिक्षा धर्म विहित, स्वये सांगत श्रीकृष्णात स्मृतिशास्त्रार्थ प्रयोगे. देव सुद्धा आपल्या मनाचं सांगत नाही. अर्जुनालाही बोलतात ना, अर्जुना सारखं धर्म काय अधर्म काय मला विचारू नको, मी जरी धर्माची मूर्ती असलो तरी. तस्मात शास्त्र प्रमाणांतम कार्याकार्य व्यवस्थितो. काय कार्य काय अकार्य तू हे शास्त्राला विचारत जा. आणि उद्धवालाही उपदेश करताना भगवान संन्यासाश्रमाची भूमिका सांगताना स्मृती आणि शास्त्राचाच विचार भगवान स्वतः सांगतात. हे मिळवलेलं अन्न त्याने अन्न ग्रहण करताना काय जपावं. अयाचित जे भिक्षेचे अन्न ते 12 प्रणवे अभिमंत्रून प्रणवाचा ओंकाराचा जप करावा. त्याने मंत्रोदके प्रोक्षिता जाण होय पावन पवित्र. संन्याशांनीच अन्न मंत्राने पवित्र करावा असं नाही, आपणही ते करावं. खरं काहींचे धर्म आपणही पाळावे. काही धर्म पुढे याची सांगता करताना प्रभू बोलतात संन्याशाचे काही धर्म ग्रस्तीने पाळायचे, ग्रस्तीचे काही धर्म संन्याशांनी पाळायचे. एकमेकांमध्ये जे जे काही उदात्त आहे, जे जे महान मंगलमय आहे ते त्यांनीच पाळावं असं नाही. तो सगळ्यांचा स्वधर्म झालेला असतो. भिक्षेचं मिळवलेलं अन्न त्याची शुद्धी कशी करायची. आणि पुढे सांगतात चतुर्धा करावे त्या अन्नाते. अन्नाचे 4 भाग करावे. 4 अधिकारी त्या भागाते. ब्रह्मा, विष्णू, अर्कनाम सूर्य आणि भूते अर्पण तेथे अवतारी. आपण आणलेल्या अन्नाचे 4 भाग करावेत आणि 4 पद्धतीने वाटणी करावी. विष्णू कल्पित जो भाग तो जळी घालावा सांग. विष्णूच्या नावाने जो काढलेला भाग आहे तो जलदेवतेला समर्पित करावा. भूतकल्पित जो भाग तो पृथ्वीवरच अंग ठेवावा. जो भूतमात्रांसाठी काढलेला भाग आहे, मग किडा मुंगी असेल, कुठले बाकीचे जीव असतील, श्वान असेल, गायी असेल, वासरू असेल, त्यांच्यासाठी तो ठेवावा. उरले जे दोन्ही भाग यतिशे अधिकार सेवनी दीन मागो आलिया ती क्षणी भूतदया गुणी अन्न द्यावे. आणि बाकीच्या 2 भागातून आपला उदरनिर्वाह करावा. बाकीचं जर कोण आलंच अचानक अतिथी तर त्याला तो प्रदान करावा. परी मी एक अन्नदाता हे आठवोई नये चित्ता. आल्या दातेपणाची अहंता अधर्मता संन्याशी. इथं त्यांनी भिक्षा घेतलेली असते. आणि जर कोणाला जर दिलं तर मी कुणीतरी देणार आहे अशी आठवण सुद्धा ज्याच्या अंतकरणाला नसावी तो खऱ्या अर्थाने संन्यासी. एक थोडा विचार जर मांडायचा म्हटलं तर सुंदरकांडामध्ये एक विषय आलेला आहे. बिभीषणाला प्रभूने लंका दिली आणि लंका दिल्यानंतर सुद्धा राम थोडे खिन्न आहेत. तर त्याच्या खिन्नतेचं कारण तुलसीदासांनी सांगितलं. प्रभू का खिन्न आहेत? तर म्हणे मी बिभीषणाला एवढं काही खास दिलं नाही. अरे सोन्याची लंका रावणापासून जिंकली आणि बिभीषणाला दिली, खास दिलं नाही म्हणजे? संतांनी गौरव केला की ती लंका बिभीषणाला लंका त्याने देऊन टाकली. पण तरी सुद्धा रामरायाला ते एवढं समाधानकारक वाटलं नाही. याचं कारण म्हणले मी काय एवढं दिलं, रावणाची लंका काढली आणि बिभीषणाला देऊन टाकली. शिवाने मात्र स्वतःची असणारी लंका रावणाला दिलेली होती. एकाचं घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं हे खऱ्या अर्थाने दान नाही. आला इथे विषय म्हणून मी बोलतोय. संन्यास्त जीवन कसं असतं? शिवजी खऱ्या अर्थाने संन्यासी आहे. सगळ्या वैभवाचा त्याग करून ते स्मशानामध्ये येतात आणि म्हणून शिव ज्ञानही देतात आणि शिवदानही देतात. नाही, विषयांतर कदाचित आपल्याला वाटेल, परंतु हे विषयालाच धरून आहे. संन्याशाच्या दारामध्ये आला आणि त्याने आपल्या भिक्षेतलं जर कोणाला दिलं तर मी कुणीतरी दाता आहे ही आठवण त्याच्या अंतकरणाला नसावी, यासाठी आपण हे बोलतोय. मधुकरीचे अवघेचे अन्न समयी मागो येती दीन येणे उद्देशे अधिक अन्न सर्वता जाण मागो नये.
आपल्याकडे कोणीतरी मागायला येतात म्हणून मधुकरीचं अन्न जास्त मागवू द्या, मला लोकांना वाटायचे, असली आसक्ती तिथे ठेवू नये. करिता मधुकरी भोजन ठाई अधिक उरली अन्न, ते सांडिता अतिपतन अवघेची जाण बक्षावे. मधुकरीचं अन्न आहे, आपल्या ताटात आहे, आणि जे आलेले ते सगळं भक्षण करावं म्हणून एक सुंदर विधान आहे. साधूचा क्षण आणि अन्नाचा कण हा कधीही वाया घालू नये. आज बऱ्याच वेळेला लग्नाला गेल्यानंतर काय खाऊन आला असं विचारण्यापेक्षा किती वाया घालून आला हेच विचारावं लागतं. शेतकरी विश्वाची, अन्नदात्याची ज्यावेळेस कदर नसते त्यावेळेस असे प्रमाद आपल्याकडून घडतात. म्हणून संन्यासी धर्म आपल्याला ह्याही गोष्टी शिकवतो, ही भगवंताची अपेक्षा आहे. संन्यास धर्माचा स्वधर्म आपण सांगतोय अन्नग्रहण, त्याने भिक्षा मागावी कशी, भिक्षा दान करावं कसं, त्याच्या ठिकाणी वैराग्य असावं. सदा वैराग्य अंगी पुरते 20वा श्लोक. आताशी आपण मध्यावर आलोय, 48 श्लोक आहेत, म्हणजे मध्याच्याही अलीकडे आहोत. सदा वैराग्य अंगी पुरते, जो उपेक्षणा सांगा त्याते, निसंग होतस्ता चित्ते, सुखे पृथ्वी विरचतो. निसंग त्याने असावं. भगवंताची तर अपेक्षाच आहे की संन्याशांनीच निसंग असावं असं नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोणेरी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते. आणि म्हणून त्याची असलेली निसंगता, ऐसा आत्मस्थितीचा उद्यम, जेने आत्मक्रीडेचा आराम, आत्मसुखाचा संभ्रम, अनुभव परम तो एक. कोणकोणत्या गोष्टी पाहिल्यात आपण ते लक्षात घ्या. आहाराच्या आहेत, मधुकरीचे आहेत, त्याच्या ठिकाणी वैराग्य असावं. संन्याशांनी नित्य ध्यान करावं. ते ध्यानाची भूमिका सांगताना ध्यान तरी का करावं, एक अभेदाची प्राप्ती हा शब्द नाथबाबांनी फार गोड वापरलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तसं हे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, हा वादच खंडून जावा. जव असे द्वैत वार्ता, दुजेपणाची वार्ता जोपर्यंत त्या साधकाच्या किंवा संन्याशाच्या ठिकाणी आहे, तव भयाची भादकता, अभेदत्व आल्या हाता, निर्भयता साधका. आणि म्हणून तुकोबारांचं देवालाही सांगणं, देवा अभय देवनी करावे सादर, आणि क्षणतो विसर पडून येते. देवा मला अभयाचं दान द्या. 16वा अध्याय दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं चिंतन करणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रथम जर पहिली संपत्ती दैवी संपत्ती कोणती असेल तर अभयम सत्व संशुद्धी. अभय हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे अभय येतं कधी, ते ध्यानाच्या माध्यमातून येतं. ज्ञानोबा बोलतात, दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे. दुजेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत संसाराची भीती आहेच, पण हे सगळं जगच मी आहे हे समजतही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती, बोलण्याचा नाही, तसं बोलता येतं की सगळं देवच आहे. ऐसा प्रतीती हा त्याचा अनुभव आहे. ऐसा प्रतीती रसाचा भाव, ओतला भाव, तो भक्ता माझी राव ज्ञानी या तोची. आणि म्हणून खरं जर पाहिलं तर ज्ञानोबाराय सुद्धा त्यांना बोललं जातं की ही संन्याशाची मुलं, अर्थात ते अवहेलनात्मक शब्द वापरलेला होता, पण ही विरक्ती विठ्ठलपंतांच्या ठिकाणी होती. एक शुद्ध बीज, आणि त्यातून निर्माण झालेली ही संतती तितकीच विरक्त, तितकीच ज्ञानी, तितकीच दयागन ही विश्वाला मिळाली. आणि मुळामध्येच सगळ्या विश्वाचा जीव हे सगळे संत महात्मे झाले. याचं कारण जर काही असेल तर ह्यांनी सगळे वर्णाश्रम, सगळे असणारे हे आश्रम, हे सगळे मंडळी कोळून पिलेली होती. दिसले आपणाला संसार करताना. वर्तत असती देही, भगवान बोलतात, परी देहीना माझे ठाई, पण ते माझे ठाई समग्र मिळालेली आहे. संन्याशाची काही आपण कर्तव्य कर्म पाहतोय भगवंताला अपेक्षित असणारी, त्याने ध्यान करावं, त्याने विषयापासून स्वतःला मुक्त करावं. ज्याशी साचार पाहिजे मुक्ती, ज्याला खरी मुक्ती पाहिजे, त्याने करावी विषय निवृत्ती, त्याने विषयाची निवृत्ती करावी. पंचविषय, सगळे विषय, 5 विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, ह्याची मुख्यत्वे उपाय स्थिती कृष्ण कृपामूर्ती सांगत असे. देव अत्यंत कृपेने सांगतात. 23व्या अध्यायाकडे यावं. 23व्या श्लोकाकडे आपण येतोय. विषयासक्ती भगवान टाळण्यासाठी सांगतात. आणि ही विषयासक्ती जर टाळायची असेल तर साधकांनी संचार केला पाहिजे, जग त्याने फिरून पाहिलं पाहिजे. पहा ना, माझेनी सुखे माझे भजन, अत्यंत थोरावे पैजान, तेव्हा सर्वत्र मदभावन, ब्रह्मत्वे पूर्ण ठसावे. सर्वत्र ब्रह्मभावन, ब्रह्मसुखाचे अनुसंधान, धरोणी करावे पर्यटन. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. जवळ निर्वासन मन होय, मनामधल्या सगळ्या वासना जाण्यासाठी
खरं चरैवैती आपण फिरलं पाहिजे. आपले सगळे संत महात्मे हे फिरलेले आहेत. आणि त्यांचं तितकंच व्यापक मन. जवळ संतांनी तर सांगितलं आम्हाला, पण काही लोक आपल्या फायद्यापुरता, आपल्या स्वार्थापुरता काही विचार करतात. न लगती साया जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण त्यांचाच एक विचार आहे ना, जवळ हे सगळं सिद्ध आहे, तीर्थ चालावया काय, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जात जा बाबा, चालत जा. विवेकानंद या देशामध्ये आले, त्यांनी या देशाचं उत्थान केलं. लेख हो, तुम्ही मृण्मय नाही, तुम्ही मातीचे नाही, तुम्ही चिन्मय आहात. पण हे सगळं सांगण्यापूर्वी त्यांनी कन्याकुमारीपासून तर हिमालयापर्यंत अमरनाथची यात्रा विवेकानंदांनी केलेली आणि कच्छपासून तर अरुणाचल प्रदेशपर्यंत उभा आडवा देश आपल्या पायाने सगळा पादाक्रांत केला, सगळा देश पाहिला. आणि या देशाला आलेली मरगळ काय आहे, दुःख काय आहे, वेदना काय आहे, याचं निदान त्यांनी ऐकून नाही केलं, त्यांनी प्रत्यक्ष पाहून केलेलं आहे. समर्थांनी भारत भ्रमण केलेलं आहे. तुकोबाराय आपल्याला कुठे फिरलेले जरी दिसले नाही तरी पाठीमागच्या काही जन्माचा आणि काही भूमिकेचा परिहार देताना ते म्हणतात, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. हे सगळं पाहिलंय मी, सगळं ऐकलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली तीर्थयात्रा, नामदेव महाराजांनी केलेली पंजाब पर्यंतची यात्रा, हे सगळं हे त्यांनी लिहिलंय आणि भगवंतांनी सांगितलेलं त्यांनी आचरणामध्ये आणलेलं आहे. म्हणून कोणकोणत्या तीर्थयात्रेला जावं, भगवान सांगतात तीर्थयात्रा करा. आणि नाथ महाराज भगवंताचं मनोगत सांगताना तीर्थयात्रांचा उल्लेखही करतात. कारण की काय, मानवी जीवन घडण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. स्थलांतर, एक स्थान सोडून दुसऱ्या स्थानामध्ये जावं. दुसरं आहे विषयांतर. विषयांतर म्हणजे आता इथं अर्थ आपल्याला असा घेता येईल, प्रपंचाचा सारखाच विषय चाललाय, नित्य उठवणीया खावयाची चिंता. त्याचा विषय बदलून विषय तो त्यांचा झाला नाही, हे खऱ्या अर्थाने विषयांतर. आणि त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की एक कालांतर. काळ जात असतो, वेळ कालांतर, काळ घालवायचा असतो. पण कसा घालवायचा असतो, काळ तसा जातच असतो. काळ सारावा चिंतने, पुन्हा गंमत आहे, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या दर्शने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा या बसून होत नाही, त्या फिरूनच होतात. आणि केवळ एखाद्या तुळशीला घातलेली 4-10 पावलाची प्रदक्षिणा, एवढी ती सीमित नाही. कुणी पर्वताला प्रदक्षिणा घालतो, कुणी या देशाला प्रदक्षिणा घालतो, कुणी नर्मदेची परिक्रमा करतो. त्यातून आलेला निसर्गाचा अनुभव, सृष्टीचा अनुभव, प्रकृतीचा अनुभव, त्याच्या असलेल्या जाणीवांना प्रगल्भ करतो. आणि म्हणून जी तीर्थक्षेत्र संत महात्म्यांच्या असलेल्या पुण्याईच्या अंशाने अत्यंत शक्तिशाली झालेली असतात, ती शक्तिशाली स्थानं सांगताना नाथबाबा बोलतात, अहो मला हिमालयात जरी गेला, तिथं कुठलं मंदिर जरी नाही दिसलं, काय अद्भुत शब्द आहे, होका चढता हिमगिरी, नुसतं हिमगिरीचं चढण जरी केली, पदी दुरांते दूर करी, प्रत्येक पावलाला पाप नाहीशी होतात, निशेष पापा ते निवारी, ते यात्रा मुनीश्वरी अवश्य कीजे. मुनींनी, साधकांनी, संन्याशांनी फिरलं पाहिजे. दंडकारण्य, बृहद्वन, नैमिषारण्य, आनंदवन इत्यादी वनांचे गमन संन्यासी जाण करावे. चवन कपिल, व्यासाश्रम, गौतम वामन, आश्रमोत्तम, यात्रा श्रेष्ठ बद्रिकाश्रम, जो सकळ कर्मदाहकू, सगळ्या कर्माचा नाश करणारी ही तीर्थक्षेत्र. ऐशी स्थळे जी पावन, तेथे संन्यासी करावे गमन. मार्गी भिक्षार्थे जे अटन, तेही निरूपण अवधारी. हाट हटाविया अतिउत्तम, त्या ते पुरी म्हणती नरोत्तम. हाट हटविया तो ग्राम, भिक्षेचा नेम सारावा तेथे. आपल्याला थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्याच आपल्याला ओव्या घेता येणार नाही. पण जिथं व्रजभूमी आहे, व्रजभूमी म्हणजे केवळ वृंदावन नाही, जिथं गायी गुरांचं पालन पोषण केलं जातं, जिथं दुधाची विक्री होते, गायी गवळी यांचे निवासस्थान, व्रज त्या ते म्हणती जाण. सार्थ म्हणी जे पवा संपूर्ण, भिक्षार्थ आटन करावे तेथे. पवित्र भिक्षेचे प्राप्ती कारणे, संन्याशी अवश्य जाणे, तेथे आरतीचे निरूपणे स्वयं कृष्ण सांगत असे. आणि म्हणून पर्यटन केल्यानंतर चातुर्य येतं, जगाचा अनुभव येतो. आणि त्याच्यापेक्षा संत महात्मे, अनेक साधक, अनेक उच्च अधिकारी आपल्याला तीर्थाच्या ठिकाणी भेटतात. सहज संगम तुका म्हणे तो उत्तम,
किंवा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. हा अर्थात आता पुढचा विचार कुणाला घ्यायचा नाही, परंतु हे फिरलं पाहिजे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांतीदया पावना हरिकरी, हे माऊली हरिपाठामध्ये त्याच अर्थाने बोलतात. आणि तुकोबारायांचे तरी कितीतरी असे अभंग आहेत, कारण की एकनाथी भागवताचं 1000 वेळा पारायण तुकाराम महाराजांनी केलं असं वारकरी संप्रदायामध्ये आणि अधिकारी सत्पुरुषांच्या मुखारविंदातून ऐकलेलं आहे. एका ग्रंथाचं 1000 वेळा पारायण, 18,800 गुणिले 1000, किती तो मुखामध्ये ग्रंथ बसला असेल. आणि म्हणून मला वाटतं की कालचा असलेला 17वा अध्याय आणि आजचा असलेला 18वा अध्याय एकाच अभंगामध्ये तुकोबारायांनी आणला. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी वानप्रस्थी करी संयोगी वियोग संन्यासतो त्याग संकल्पाचा परमहंस तरी जाणे सहज वर्म तेथे याती धर्म कुळ नाही बोले वर्म जो चाले या विरहित तो जाना पतित श्रुती बोले तुका म्हणे काही नाही नेमाविन मोकळा तो शिन दुःख पावे. एका अभंगामध्ये अख्खे 2 अध्याय तुकोबारायांनी बसवलेत असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. ती छटा, ती छाया, तो विचाराचं प्रतिबिंब महाराजांच्या अभंगात पडतंय, म्हणून मी तो विचार घेतला. आपण आचारसंहिता सांगतोय, त्याचं मन व्यापक, त्याचं मन मोठं व्हावं म्हणून त्यांनी ध्यान तर करावंच, पण त्यांनी तीर्थाटन करावं. भिक्षा मागावी झाली, पण त्यांनी भिक्षा कुठं मागावी? शुद्ध व्हावं या अंतकरण वानप्रस्थी जो नर जावनी ठाकावे त्याचे द्वार अतिसादर भिक्षार्थ. अत्यंत महत्वाचं. वानप्रस्थीने संन्याशाने वानप्रस्थीच्या घरी भिक्षा मागावी. काय त्याचा भावार्थ आहे? म्हणजे खरं कालचा वानप्रस्थी हा आजचा संन्याशी आणि आजचा जो संन्याशी आहे तो कालचा वानप्रस्थी होता. म्हणजे एकमेकांचे असलेले धर्म ते त्याला कळतात आणि त्या भूमिकेतून, त्या जाणीवेतून ती भिक्षा येते. फार गोड आहे. सेविता सात्विक अन्नासे. वानप्रस्थाचं जीवन सुंदर आहे, पवित्र आहे, विमल त्यांनी केलेलं असतं, तो प्रक्रियेमध्येच असतो. सेविता सात्विक अन्नाशी शुद्ध सत्वता साधकाशी शुद्ध सत्वता साधकाशी तात्काळ होय ग्रासोग्राशी शुद्ध अन्नासी हा महिमा. आमचे एक अत्यंत जवळचे परमार्थ मार्गदर्शक आहे, त्यांचं विधान अशा स्वरूपाचं आहे की खरं दुष्टांच्या घरी शक्यतो परान्न खाऊ नये, दुष्टाच्या घरचं तर खाऊ नये, पण अजून एक पुढचा विचार आहे की सज्जनाच्या घरचं मात्र मागून अन्न खावं, कारण की ते अन्न अन्न नसतं, तो प्रसाद झालेला असतो. कवळोकवळी नाम घ्यावे गोविंदाचे भोजन भक्ताचे तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. भगवंतच त्यामध्ये मिसळलेला असल्यामुळे ते गोड असतं. संन्याशाने कुठे भिक्षा मागावी त्याचा थोडा विचार आलेला आहे. शुद्ध भिक्षेची ये प्राप्ती सत्वशुद्ध होय वृत्ती तेने वासना निशेष नासती निज शांती उल्हासे. आणि त्या आहाराचा परिणाम निज शांतीच्या ठिकाणी होतो. पुढे 26वा श्लोक आहे, त्याच्यावर बोलतात की फिरल्याने पर्यटन केल्याने मिथ्यत्वाचा बोध, हे विश्व मिथ्या आहे, हे खोटं आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या अशा स्वरूपाच्या बोधावर तो साधक येतो. ऐसा जो विषय विरक्त त्याशी परमार्थी लागे चित्त जो जगे विचारे अनासक्त परमार्थयुक्त निजबोधे. त्या निजबोधाचे लक्षण स्वय सांगत असे नारायण प्रपंचाचे मिथ्यापन समाधान निजात्मता. आणि पुढे सांगितलं की अशा स्वरूपाचा साधना करून खऱ्या अर्थाने जागा झालेला. नाहीतर आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं याची जर जागृती नसेल, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश आणि नित्य नवा दिस जागृतीचा. त्या जाग्या संन्यासाचं वर्णन करताना भगवान फार सुंदर बोलतात. जो जागा झाला इत्यंभूत ते स्वप्न भोगन वांछी चित्त तेवी स्वरूपी जो सुनिश्चित तो प्रपंच जात स्मरेना. त्रिदंडी बहुदकाचे कर्म. मग अशी त्रिदंडी विचार आपण केला, एक वाग्दंड, एक मनोदंड आणि त्याचबरोबर दुसरा असलेला देहदंड. या तीनही पातळीवरती ज्याने आपले संन्यस्त जीवन सुंदर पद्धतीने घडवलेलं आहे, अशा स्वरूपाची त्या भूमिकेचं चिंतन करताना नाथ महाराज बोलतात तो जागा झाला इत्यंभूत स्वप्न भोगन वांछित तेवी स्वरूपी जो सुनिश्चित तो प्रपंच जात स्मरेना. त्रिदंडी बहुदकाचे कर्म तुझं म्या सांगितले सुगम आता हंस परमहंसाचे धर्म यथानुक्रमे अवधारे. 2 आश्रमांचा थोडा विचार आला.
आणि संन्याशामधून एक वरची उन्नत अवस्था असते, ती हंस, परमहंस आणि बृहदक आणि कुटीचक या संन्यास धर्माची. त्याच्या काही व्याख्या आपणाला पाहायच्या आहेत. नित्य भिक्षा पुत्राचे घरी, पर्णकुटी बांधे त्याचे द्वारी, मठिका सांडोनी न वचे दुरी, कुटी चक निधारी या नाव हा एक संन्यासाचा प्रकार आहे. दुसरा प्रकार संतांना सांगितलं, नाही वैराग्य वरिष्ठ, न दिसे ज्ञानानिष्ठ श्रेष्ठ, अतिशय तो कर्मिष्ठ, बहुदक ज्येष्ठ त्याशी म्हणते. बहुदक संन्यासी ठीक आहे, त्याच्याकडे वैराग्य वरिष्ठ नाहीये, त्याच्याकडे ज्ञाननिष्ठा विशेषत्वाने नाही, पण कर्माचरण आणि कर्मटपणा जास्त आहे, त्याला बहुदक म्हटलेलं आहे. आपल्या मुलाची कुटी न सोडता त्याच्याच दारामध्ये अनासक्त योगाने राहणारा तो कुटीचक. पण पुढची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ऐसा जो त्यागविलास, त्या नाव विविधीक्षा संन्यास, ऐशिया निष्ठेवरते जो हंस तो एक परमहंस मानती. ऐक परमहंसाचे लक्षण, ज्ञान परिपाके परिपूर्ण, येत एव शांती ओळंगे अंगण, देखे तिन्ही गुण मिथ्यात्वे. ज्याच्या घरी शांती आलेली, शांताची या घरा अद्भुत आला असे पाहुणेरा, अद्भुत रस शांताच्या घरी जातो, पण शांतीच ज्याच्याकडे येते, निजे शांती वरिली. तुकोबारायांचं वर्णन आहे ना. पण तुकोबाराय तसे परमहंस म्हटलं तर वावगं ठरू नये. तुकोबाराय स्वतः बोलतात की तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, पण निळोबाराय बोलतात की शांतीला ज्यांनी वरलेलं आहे किंवा शांतीने ज्यांना वरलेलं आहे, अशा एका निज शांत भावावरती जे आरूढ झालेले आहेत त्याला खऱ्या अर्थाने परमहंस महात्मा म्हणावा. परमहंसांची लक्षणं सांगताना, विषयाचे नावडे मातू, ज्ञानप्राप्ती लागे उद्यतू, या परी जो अतिविरक्तू तो संन्यासी बोली जेतो मुख्यत्वे. अशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे. विस्तार भयास्तव मी थोडा पुढे निघतोय. 29व्या श्लोकाकडे आपण येतोय. त्याचा आचार धर्म कसा असतो आपल्याला विशेषत्वाने माहीत आहेत. ते शुकाचार्य शुकदेवजी भगवान आहेत, रामकृष्ण परमहंस अलीकडच्या काळामध्ये 100-125 वर्षापूर्वी झालेले. त्यांची असलेली आचारसंहिता, पुन्हा परत भक्ताची जी लक्षणं येतात तिच्या संन्यासाची, परमहंसांची लक्षणे. विवेक ज्ञान शुद्ध आहे, परी बाळकाच्या परीप आहे, मानापमान सुकेस आहे, सांडोनी सोये देहाभिमानाची. त्याला देहाभिमान नसतो, त्याला परमहंस म्हटलेलं आहे. पहा ना, जाणे धर्माधर्म लक्षण, त्याला सगळं कळतं, धर्म काय अधर्म काय कळतो. सर्वार्थी अतिसज्ञान, परी न करी प्रश्न समाधान, अप्रामाणिक जाण स्वये बोले. पण कोणाच्या प्रश्नांची तो उत्तर देत नाहीत, कारण की आपली प्रौढी वाढेल. करिता प्रश्न समाधान, लौकिक वाढेल सन्मान, या लागी साक्षेपी जाण, उन्मत वचन स्वये बोले. काहीतरी उलट पालटच बोलतो, जरा विसंगत बोलताना तो आपल्याला दिसतो. वेद तत्वार्थाचे विहित जाणे, ते लौकिक नाही मिरवणे, सकळिक मूर्ख म्हणणे, तैशी पशु लक्षणे स्वय दावी. तो असतो प्रचंड मोठा ज्ञानी. जडभरतांचं चरित्र जे येतं ते त्याच अर्थाचं येतं. आणि माऊलींच्या ओव्या सगळ्यांच्या समोर येतील. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, मी अमुका ऐसे नोहावी. अशा स्वरूपाची जी याची भाववृत्ती आहे ती त्या परमहंस महात्म्याची असते. तो वाद टाळतो. 30वा श्लोक, धरोणी मीमांसक मत, कर्मकांडीचे शास्त्रार्थ, नानावाद कर्मार्थ, न करी निश्चित निजबोधे. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा भक्ताची लक्षणं सांगताना वादम न लभ्या, वाद घालायचाच नाही. ठीक आहे, बुद्धिवादी तो वाद घाले, प्रश्नांची उत्तरं देऊ नयेत असं नाही, परंतु वादाने अहंता वाढते, वादाने अहंकार वाढतो. एकतर पराभूत झाला तर ग्लानी येते आणि विजय झाला तर अहंकार निर्माण होतो. म्हणून शक्यतो संत महात्मे तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, अर्थात याचा अर्थ आपलं अज्ञान लपवण्यासाठी केलेला पलायनवाद म्हणजे वाद घालू नये असं नाही. सगळं कळावं, परंतु काय मूर्खाला सांगत बसता. हा, जर करायचा असेल वाद तर करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. आत्मचर्चा परमात्म्याशी ते करतात, नाही असं नाही. ते कोणाकोणाला टाळतात संन्याशी. तार्किकाचे अतितर्क, तर्क वितर्क कुतर्क, हेही वाद करीना देख, निजात्म सुख जो जाणे. बाहेरी ब्रह्मज्ञाने गरजे तोंड, भीतरी विषय वासना उदंड, ऐशे महावादी. नाहीतरी हे वाद घालणारी तरी कोण असतात. बाहेर ब्रह्मज्ञानाच्या गप्पा असतात, आतमध्ये विषय वासनांनी उच्छाद मांडलेला असतो
ऐसे महावादी प्रचंड अतर्क्य पाखांड त्या नाव. आणि म्हणून त्यांच्याजवळ तो जात नाही. वाघवादी बोलता जाण दुःखवेल पुढीलांचे मन. आणि कदाचित आपण एखाद्या मताचं एखाद्याचं खंडन केलं आणि त्याचा जर पराभव झाला त्याचं मन दुखावेल इतकी संवेदनशीलता त्या संन्याशाकडे असते. वाघवादी बोलता जाण दुखवेल पुढीलांचे मन का क्षोभेल स्वांतकरण या लागी वचन बोलेना. ही संन्याशाची लक्षणं सांगितले. तो उद्वेगरहित जीवन जगतो. जनापासून उद्वेग गती ज्ञाता न पावे सर्वता चित्ती निंदा अवगना अपमानिती. ते आत्मस्थिती स्वयस आहे. स्वतः काही सहन करतो पण आपला त्रास जगाला देत नाही. जप करत असताना किंवा भगवंताचा नामोच्चारण करत असताना फार गोड सांगितले नाथबाबांनी. थोर देता आरोळी ओरडत नाही मोठमोठ्याने. आजपा जपणे उलट प्राणाचा जसं ज्ञानोबा यांनी म्हटलं. ठीक आहे हरि उच्चारणी मोठ्याने बोलावं पण ते जपताना किती तो भाव नाजूकता त्याची असते. थोर देता आरोळी जणे दचकेल वनमाळी. आपण मोठ्याने जर नाम घेतलं तर परमात्मा दचकेल का नेटे भवंडिता जपमाळी देवाचे कपाळी झणे लागेल. आपण जपमाळ जरा जास्त हलवली तर भगवंताच्या कपाळाला लागेल की काय या भीतीपोटी तो सावधानतेने हा सगळा भाग करत असतो. कबीरांचा दोहा आपल्याला आठवतो. मुल्ला होकर बांग पुकारे क्या तेरा अल्लाह बहरा है चींटी के पाव में घुंगरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. नाही तर आरोळीवरून मी बोलतोय. पुढचं त्या संन्याशाचं परमहंस महात्म्याचं लक्षण सांगताना म्हणजे खरं ही संन्याशाची क्रीम वरचं असलेलं अत्यंत विमल अत्यंत कोमल अत्यंत साकाष्ठा परागती अशा स्वरूपाची जी अवस्था आहे ती परमहंसाची. पुढे तो निर्वैर असतो. निर्वैरता त्यांनी साधलेली असते. केवळ पशुची या परी होनी देह अहंकारी कोणाशी वैर न करी तेही परियसी. अरे कसा तो निर्वैर असतो. कोणी कोण आप्त कोण त्याशी कोण आप्त कोण इतर कोणाशी करावे वैर सर्वभूती मी साचार निरंतर निजात्मा. ही सगळी माझी रूप आहेत. अशा पद्धतीने त्याचा सगळ्या जगाचा व्यवहार चाललेला असतो. सर्व घटामध्ये ज्ञानोबांनी जो हरिपाठामध्ये गोड सिद्धांत दिला सर्व घटीरामध्ये हरे एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी आणि तोच नाथबाबांनी भागवतामध्ये चंद्राचा दृष्टांत दिला. सहस्त्र घट भरली या जळ हजारो घटांमध्ये पाणी भरलेलं असावं. बिंबे एकची चंद्रमंडळ तेवी निजात्मा एक केवळ भूती सकळ भूतात्मा. अशा धारणेने त्याचा जगाशी असलेला व्यवहार असतो. पुन्हा त्याचा आहाराबद्दल परत पुन्हा चिंतन आलेलं आहे. साधकाशी आहारेवी. आहार तर महत्वाचा आहे. साधकाशी आहारेवी न संभवे श्रवण मनन न करावे ध्यान चिंतन अनुसंधान राहीना. आहार महत्वाचा आहे. आणि आपल्याकडे एक म्हण आहे जरी झाला संन्याशी तरी 12 वाजता तोंड वाशी. इथं नाथांनी तेच म्हटलेले संन्याशाशी ध्यान न घडे आहार जर नसेल तर. इंद्रियांशी आहाराचे बळ ते निराहारी होती निर्बळ. सगळ्या इंद्रियांना आहाराचं बळ लागतं बाबा आणि जर आहार मिळाला नाही ते निर्बळ होतात. आहार महत्वाचाच आहे. आणि त्या पुन्हा आहाराकडे भगवान येतात. संन्याशाशी ध्यान न घडे ते आश्रम धर्माचे तारू बुडे या लागी भिक्षेशी रोकडे हिंडणे घडे हितार्थ सर्वता न वांछावे मिष्टान्न. कायमच त्याने चांगलं खायला मिळावं याची इच्छा करू नये. तरी भिक्षा मागावी कोण ऐसे काही कल्पिल मन तरी कृष्ण सांगत असे. सहज भिक्षेशी आले अन्न शुष्क अथवा मिष्टान्न सुख असो कोरडा असो ओला असो गोड असो तेने करावे प्राणधारण रसना लालन सांडोली. रसलेचं लालंग चालून न करता त्यांनी हा आहार घ्यावा. तो प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारावा. स्नानादी कर्माचा युक्त आहाराचा विचार आलेलाच आहे. आणि पुढे आचमन स्नान शौचाचार तेही करिता विधी किंकर कर्माभिमानाची मोडली थार जैसा मी अवतार तैसा तो. त्याची लीला असते जी सहज घडते. आपण म्हणतो ना लीला त्याच्याकडून घडलं. मुद्दाम तो काही करत नाही तर त्याचं जगणं हे एखाद्या लीला अवतारासारखं असतं. भगवान बोलतात तो माझ्यासारखाच हे करतो माझ्यासारखाच संचरत असतो. आणि पुढे सांगितलं की त्याचं संकल्प विरहित मन असतं एखाद्या बाळासारखं. अनासक्ती योग त्याने साधलेला असतो. त्याच्या जीवनामध्ये गुरुनिष्ठेचं एक फार मोठं सामर्थ्य गुरुनिष्ठेच्या माध्यमातून त्याने मिळवलेलं असतं. अचळ अमळ अविनाश परात्पर परेश गुरु तो परब्रह्म ईश हा दृढ विश्वास धरावा. अशा निष्ठा आणि अशा श्रद्धा त्याने कायम जपलेल्या असतात. आपण थोडं धावतं घेतोय. त्याची गुणसंपदेचा जरा विचार केला. गुणसंपदा जर त्यांनी अंगी बाणवली नाही तर तो संन्यासी काय कामाचा. स्वये संन्यास अंगीकारी
ब्रह्म साक्षात्कार जो न करी त्या लागी स्वये श्रीहरी अति धिक्कारी निंदित. ज्याला ब्रह्म साक्षात्कार नाही, संन्यास स्वीकारलाय पण ब्रह्म साक्षात्कारापर्यंत त्याची साधना चालत नसेल आणि मी संन्यासी म्हणून निर्वत जर असेल, भगवान त्या संन्यासपणाचा धिक्कार करतात. नाही वैराग्याची स्थिती, नसता विषय विरक्ती, देखो देखी संन्यास घेती, केवळ वृत्ती अन्नार्थी. फक्त काहीतरी चांगलं चांगलं खायला मिळावं, काही उपभोगायला मिळावं, संसाराची बाकीच्या असलेल्या सगळ्या धर्माची जबाबदारी टाळता यावी यासाठी त्यांनी स्वीकारलेला संन्यास धर्म ही विटंबना आहे. संन्यास नेगता पूर्वदृष्टी, जे वैराग्य होते पोटी ते संन्यास घेतल्या पाठी उठाउठी पळाले. संन्यास घेताना थोडंफार वैराग्य होतं, पण संन्यास घेतल्यानंतर ते वैराग्यही निघून जातं आणि तो जर भोगवादी होत असेल तर त्याची निंदा भगवान करतात. ज्ञानेंद्रिय पाच सहावे मन हेची आरी षडवर्ग जाण, त्याचे न करिता निर्दळण, संन्यासपण तो विटंबो. म्हणजे खरं वर्तमान काळाला सुद्धा एक वेगळ्या रूपाने भगवान किंवा संत महात्मे संन्यास धर्माची जबाबदारी, त्याची तेजस्विता, त्याची ओजस्विता, त्याची जबाबदारी याचं एक भावदर्शन आपल्याला इथं करतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काही काही गोष्टी करायच्या असतात आणि निषेधात्मक काही गोष्टी टाळायच्या असतात. संन्यासाने काय टाळावं? करोनिया संन्यास ग्रहण. त्याचं जीवनामध्ये ही ज्ञानलालसा असली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये जिज्ञासा त्यांनी कधी कमी करू नये. करोनिया संन्यास ग्रहण, न करी ज्ञान ध्यान साधन, न करी प्रणव उच्चारण, अविरक्त जाण विषयार्थी, तेने दाराधी अभिलाषण, करीती द्रव्याचे संरक्षण आणि गोदानादी ग्रहण, पचन पाचन करविती. मठाच्याच काही भूमिका वाढवल्या. मठाधिपत्याचे वृद्धी, धनधान्य सहस्र समृद्धी, नाना वाढविता उपाधी, जीवात्मा त्रिशुद्धी नाडला. त्याचं ते नडणं होतं. म्हणून त्याने काय करावं तर संन्यासी मुख्य क्षम 42वा श्लोक आहे. संन्यासाची मुख्य क्षम, सबाह्य इंद्रिय नेम, अहिंसा त्याचा स्वधर्म, हा परमधर्म संन्यासाशी. अशा पद्धतीच्या काही जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. पुन्हा परत आपण उपसंवार येतोय. 43 आणि पुढचे 5 श्लोक आहेत. तर या श्लोकाकडे येताना पुन्हा परत सगळ्या चारही आश्रमांचं ओझरतं दर्शन भगवान देतात. गृहस्थे व्हावया निष्पाप, ठाके तो करावा जपतप, उभया शौचाचे स्वरूप अतिसोटप करावे, पोटाची सांडोणी कुसमुस, यथालाभे अतिसंतोष, परोपकारी अतिहव्यास, हृद सर्वास स्वामित्वे, गृहस्थी ब्रह्मचर्य लक्षण, ऋतुकाळी स्वदाराग भिगमन, मुख्यत्वे करावे माझे भजन. हा स्वधर्म जाणं सर्वांचा, सगळ्या असलेल्या चारही आश्रमांचा स्वधर्म जर मुख्य पंथ असेल तर परमात्म्याचं अनुसंधान, परमात्म्याचं भजन, जनी जनार्दन एका जनार्दनी भजन ही नाथबाबांनी केलेली व्याख्या. आणि भगवान ज्ञानोबा बोलतात, म्हणून माझी या भजना उचित तोचे अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाची. असं एक व्यापकत्व आपल्या ठिकाणी मिळवणं. आपल्या संप्रदायामध्ये जो बहिणाबाईंचा अभंग आहे, भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे खूप विलंबित करा असं नाही, अवकाश. समग्र विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, असं एक व्यापकत्वाला पोचलेलं भजन असावं अशी भगवंताची अपेक्षा आहे. सर्व भावे अनन्य गती, करिता स्वधर्म माझी भक्ती, माझा भावो सर्वाभूती, शीघ्र गती उल्हासे. मग तो ब्रह्मचारी आश्रम असेल, तो गृहस्थी असेल, तो वानप्रस्थी असेल, परंतु सगळ्यांचा सद्भर्म एकच आहे, तो म्हणजे ईश्वराचं भजन. आणि म्हणून ज्ञानोबरायांना पुन्हा हरिपाठामध्ये त्याची आपल्या पसायदानामध्ये पुन्हा तो उल्लेख करावा लागला की समग्र विश्व आपला स्वधर्माचं आचरणच करणारं व्हावं. विश्व स्वधर्म सूर्य पाहावं आणि मग जो जे वांछेल तो ते लाभो प्राणीजात. या स्वधर्मावरती खूप छान पद्धतीने चिंतन मुळामध्ये हा ग्रंथ आपण पाहावा. त्याचं ओदर्शन हे दर्शन आहे जे माझ्या अल्पबुद्धिमतेला सुचल्याप्रमाणे भावल्याप्रमाणे मी हे करतोय. इतक्या एवढ्या कठीण या वर्णाश्रमाचा किंवा या आश्रमांचं आचरण केल्यानंतर काय फलश्रुती मिळते. शेवटी माणूस बोलतो ना, याचा फायदा काय आम्हाला, तर त्याचा फायदा भगवान फलश्रुतीच्या माध्यमातून सांगतात. ऐशिया पदाची पदप्राप्ती, साधके पावले स्वधर्म स्थिती, ते स्वधर्म प्रयोजन गती, यथा निगुती सांगत. तो इतका स्वतःला विसरून जातो, तो इतका तादात्म्य स्वरूपाला पोहोचतो. पूर्वी होतो मी जीव, आता झालो सदाशिव, हाही बुडला आठव, ऐसा माझा अनुभव मदभक्ता.
मी पोळवायला जीव होतो, आता मी शिवस्वरूपाला जाऊन पोहोचलो, ही सुद्धा त्याला आठवण राहत नाही. तुकोबारायांच्या भाषेमध्ये बोलू, आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, अशा स्वरूपाची एक ब्राह्मी स्थिती येते. हे सगळं ऐकल्यानंतर धर्म टाळणारी काही माणसं असतात. स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जाणपा, पण धर्म टाळणाऱ्यांची अवहेलना भगवान करतात. व हे जरी थोडं कठीण असलं तरी त्याच्यातलं जे काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून द्या नीट, जरी करणे असेल गोड शेवटका. आणि मग ते जर पालन होत नसेल, अनादि जो स्वधर्माचार, जो का मोक्ष कर साचार, त्याने स्वधर्म सकाम नर लोकांतर वांछेती. पण तो जर पाळला नाही तर काय होतं? भगवान बोलतात, अरे केले होते याची जन्मे, संतांची भाषा, अवघे विठोबाच्या नामे. मग असं जर होत नसेल तर चिंतन मांडताना म्हणतात, घरी आणून दिदली कामधेनू. धर्म हा कामधेनू सारखा आहे. कामधेनू घरी आली आणि मला तिला सांभाळता येत नाही. कामधेनू म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल, जी वस्तू असेल ती देणारी कामधेनू घरी आली. आम्हा न पोसावे म्हणून ताकासाठी देती हेळ सुनी, आली नागवणी तेने ते नेणे. कामधेनू घरी यावी आणि आम्हाला ती पोचता येत नाही म्हणून कोणाकडून तरी ताक घ्यावं, ताकाच्या बदल्यात ती देऊन टाकावी. तसं आम्ही या धर्माच्या बाबतीमध्ये करतो. ज्यावेळेस अर्थात अर्जुनाने सुद्धा देवाच्या बाबतीमध्ये हीच खंत व्यक्त केली. विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर तो बोलतो ना, आम्हाला परीस मिळाला आणि आम्ही परसाचे खडे केले आणि घराच्या पायाभरणीमध्ये घातले. आम्हाला कल्पतरू मिळाला, कल्पतरूच्या फांद्या तोडल्या आणि त्याचं आम्ही कुंपण केलं. आम्हाला अमृत मिळालं आणि आम्ही शेणसाडा म्हणून शिंपून टाकलं. तसं धर्म हा आम्हाला मिळालेला आहे आणि तो जर आचरला जर गेला नाही तर अमृत शेणसाड्यासारखं शिंपणच आहे. परिसर जणू काय घराच्या पायथ्याला घालणं आहे. अशासारखी अवहेलना आपली होऊ नये. फार फार पुढे गोड दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत. कामधेनूचा दिलेला आहे, कधी गायत्री मंत्राचा दिलेला आहे. असा प्रमाद आपल्याकडून घडू नये म्हणून स्वधर्माचं पालन करण्याची भूमिका भगवान देतात. आणि शेवटी सांगतात, उद्धवा पुसिले तुवा मजप्रती, स्वधर्मे केवे घडे मुक्ती, भक्तीने पावे निज मुक्ती, ते म्या तुझ प्रती सांगितले. आणि ते सांगण्यासाठी मी तुला हा सगळा विचार सांगितला. हाता आली या स्वधर्म, तात्काळ निरसे स्वकर्म, उडोणी जाय भवभ्रम, प्राप्ती परमस स्वधर्मे, माझी या प्राप्ती लागे स्वकर्म, नैराश्य आचारवे स्वधर्म, जे ज्याशी कळे वर्म, तया पुरुषोत्तम सदा वश्य. देव त्याला प्राप्त होतो असं भगवंताचंच हे अभिवचन आहे, भगवंताचीच ही सनद आहे. आणि म्हणून तो स्वधर्म कोणत्या पद्धतीने, कोणत्या 4 आश्रमातून येतो. तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, अर्थात ते ग्रस्ती आश्रमाचं चिंतन आहे. ते काल आपण ऐकलं, श्रवण केलं. आणि आता ह्या उर्वरित असलेल्या 2 आश्रमांचा आणि त्या आश्रमातून हंस परमहंस गतीला गेलेल्या लोकोत्तर महात्म्यांची आचारसंहिता, त्यांची जीवनशैली, त्यांच्या जीवनातला आनंद आणि परब्रह्म स्वरूपाला पोचलेली त्यांची स्थिती, ती आपणाला यावी. नाही त्यासाठीच आपला जन्म आहे. येथे आले हो याची निज कार्य, आपण याच निज कार्याला आलेलो आहोत. आणि ते निज कार्य करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेला हा निज धर्म, हा चोखडा, तो आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. नाथबाबांच्या असीम कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, श्री गुरूंच्या असलेल्या कृपेने, माझ्या अल्पबुद्धिमतेला सुचल्याप्रमाणे, भावल्याप्रमाणे मी चिंतन म्हणलेलं आहे. आणि अर्थात ते इतकं अस्खलित ओघवता आहे असं नाही, पण या निमित्ताने का होईना भागवताचं एरवी थोडंफार वरवर वाचन असतं, पण समाजाच्या पुढे प्रकट करताना थोडं आपल्याही चिंतनाची तार छेडली जाते, आपल्याही बुद्धीला थोडा ताण मिळतो. परंतु काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. कधी कधी मलाच माझं समाधान होत नसेल तर मी तुमचं तरी काय करणार. परंतु आपण एक उद्युक्त व्हावं, आपण त्या विषयाचा सखोल चर्चा करण्यासाठी भागवत आपल्या हातामध्ये यावं, अशा स्वरूपाचं इच्छा जरी आपली प्रबळ झाली तरी मला वाटतं ह्या व्याख्यानमालेचं म्हणा किंवा प्रवचनमालेचं एक फलित आपल्या हातात आलं असं मी समजेल. आयोजकांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन ही सगळी तरुण पिढी काही करावं, एक सत्वशील करावं, समाजामध्ये काही चांगला विचार, संत महात्म्यांच्या वाङ्मयाची चर्चा व्हावी या उदात्त हेतूने हा खांब, कारण की हा खांब सामान्य स्वरूपाचा नाही तर निराधार असलेल्या
आभाळाचा हा असलेला जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तो भागवत आहे. आणि भागवत हा ग्रंथ आहे. भक्तांनाही भागवत म्हटलं. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. ती करण्याची बुद्धी, विवेक, बळ परमात्मा देव, अशी प्रार्थना करून आपणा सर्वांना वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी.